राज्याचा मुंबईत थंडीचा कडाका प्रचंड वाढलाय। शीतलहरींचा फटका बसलेल्या मुंबईची हवा पुन्हा एकदा बोचरी झाली आहे। 14.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय। तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ही थंडीची लाट पसरली आहे। धरणातील पाणीसाठा लक्षात घेता पुणे महापालिकेला 1150 MLD पाणी देण्याच्या निर्णयावर पाटबंधारे खातं ठाम आहे। त्यामुळे पुणेकरांना दिवसाआड एक वेळ पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे। संपूर्ण शहरात केवळ 4 ते 5 तास पाणी पुरवठा होणार आहे। या महिन्याअखेरीस पाणी कपात लागू होण्याचा महापालिकेच्या पाणी पुरवठा खात्याचा अंदाज आहे। त्यामुळे पुणेकरांना पाणी काटकसरीने वापरावं लागणार आहे। बदलापुरात आजपासून पाणी कपात होणार आहे। जानेवारी महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून अंबरनाथ आणि बदलापूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची घोषणा करण्यात आली। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं ही घोषणा केल्यानंतर त्यावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या। त्यामुळे आता रविवार ते मंगळवार अशा सलग 30 तास पाणी कपात करण्याचा निर्णय जीवन प्राधिकरणानं जाहीर केलाय। मात्र त्यामुळे सोमवार ते बुधवार असे सलग 3 दिवस नागरिकांना पाण्याविना काढावे लागणार आहेत। शहापूर तालुक्यातल्या शिरोळ ग्रामपंचायत हद्दीमधल्या करंजपाडा परिसरात साई पालखी संस्थांच्या वतीनं घेण्यात आलेल्या बोरवेलला 24 तास पाणी आहे। विशेष म्हणजे पाण्यासाठी या बोरवेलचा पंप हापसावा लागत नाही। मुंबई नाशिक महामार्गालगत उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ ही बोरवेल घेण्यात आली आहे। शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या बोरवेलची पाहणी केली। या बोरवेलमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा आहे का याची शास्त्रोक्त पाहणी करणं गरजेचं आहे। साम टीव्हीच्या वृत्तानंतर पायानं पाणीपुरीचं पीठ मळणाऱ्या दापोडीतल्या 2 ठिकाणांवर एफडीएनं छापा टाकून मालकांना दणका दिलाय। या संदर्भातलं वृत्त साम टीव्हीनं सर्वात आधी दाखवलं होतं। पुणेकर ज्याची आतुरतेनं वाट पाहत असतात तो यंदाच्या मोसमातला पहिला कर्नाटक हापूस आंबा पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये दाखल झालाय। मार्केट यार्डमधले व्यापारी रोहन उरसळे यांच्याकडे या आंब्याची 20 डझन इतकी आवक झाली आहे। यावर्षी 15 दिवस आधीच हा आंबा पुण्याच्या बाजारात दाखल झाला आणि या आंब्याला प्रति डझन 700 ते 800 रुपये इतका भाव आहे। याशिवाय बदाम सुंदरी लालबाग या जातीचे आंबेही बाजारात दाखल झाले। नाशिकमध्ये कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांना 200 क्विंटल कांदा शेतात ओतून कांद्यावर ट्रॅक्टर फिरवलाय। येवला तालुक्यातल्या विसापूर गावात हा प्रकार घडला। रमेश पुरकर या शेतकऱ्याच्या उन्हाळ कांद्याला क्विंटलला अवघा 116 रुपये भाव मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यानं घरी येऊन 200 क्विंटल कांदा शेतात ओतला आणि त्यावर ट्रॅक्टर फिरवला। नागपुरातल्या संविधान चौकात झेब्रा क्रॉसिंगसाठी काळ्या आणि पांढऱ्या रंगाऐवजी लाल आणि पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात आलाय। हे नवीन कोरं झेब्रा क्रॉसिंग सध्या नागपूरकरांचं लक्ष वेधून घेत आहे। स्पष्ट दिसण्यासाठी हे रंग वापरण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। नागपूर महापालिकेनं यापूर्वीही 2016 साली राजा राणी चौकात अशा प्रकारचा प्रयोग केला होता। मात्र हा झेब्रा क्रॉसिंग 6 महिनेही टिकला नव्हता। पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा प्रयोग केल्याचं महापालिकेतर्फे सांगण्यात येत आहे।